नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि या इन्फॉर्मेशन मध्ये विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचे की जे काही तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहेत 90% टू 95, त्यानंतर 80% टू या ठिकाणी 90% आणि या खालचे सुद्धा पर्सेंटेजच्या विद्यार्थ्यांना जर स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर कोणत्या गोष्टी स्ट्रिक्टली आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला लो मार्क्स असताना सुद्धा चांगले कॉलेजेस या ठिकाणी मिळू शकतात. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला ईच अँड एव्हरी स्टेप्स क्लिअर करणार आहे. त्यातल्या त्या स्पॉट राऊंड मध्ये काय फायदा होऊ शकतो आणि काय लॉसेस आहेत याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे. पाहिलं असता आपली थर्ड राऊंडची या ठिकाणी पूर्ण रिपोर्टिंग संपली आहे. नेक्स्ट स्टेप आणि शेवटची स्टेप म्हणजे आपली ही आहे स्पॉट राऊंडची. बरोबर आहे. आता स्पॉट राऊंडला जात असताना काय फायदे होऊ शकतात, कारण फायदे नेहमीच आपण ऐकले तरी पण मी एकदा रिपीट करतो. फायदा आहे की आपल्या लोअर मार्क्सला सुद्धा चांगली कॉलेजेस या ठिकाणी मिळू शकतात. लॉस काय असेल की आपण कुठल्या जरी कॅटेगरी प्रवर्गात नसू तर आपल्याला या ठिकाणी कुठलीच स्कॉलरशिप बेनिफिट या ठिकाणी मिळत नसतं फॉर ऑल प्रायव्हेट कॉलेज आणि प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये. गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ऑटोनॉमस मध्ये आपल्याला हे बेनिफिट मिळू शकतात, पण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये हे बेनिफिट्स मिळत नसतात. ठीक आहे. तर त्यामुळं आता सध्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न आहे की जे काही पुढचे 4 दिवस आहेत या 4 दिवसामध्ये तर या ठिकाणी भरपूर कॉलेजेस या ठिकाणी स्पॉट राऊंड चालू होते. मग मी कुठल्या कॉलेजेसमध्ये पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे, हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. त्यातल्या त्यात विद्यार्थ्याचे ड्रीम कॉलेज या ठिकाणी सीयूपी आहे, पीआयसीटी आहे, एसपीआयटी आहे, व्हीआयटी आहे, पीसीसीओ आहे. मग माझ्या मार्क्स अनुसार मी कोणतं कॉलेज जॉईन करा. तर सर्वात महत्वाचा या ठिकाणी पार्ट चालू होतो. एक या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, सीयूपी कॉलेज जर आपल्याला घ्यायचं असेल तर यामध्ये जवळपास आपल्याला 99% जर असतील त्यासाठी आपण कॉम्प्युटरसाठी जाऊ शकतो. याच्या खाली कट ऑफ कधीच सीयूपी कॉलेजचा येत नाही. सेम एज पीआयसीटी, एसपीआयटी 97+ जर आपला या ठिकाणी मेरिट असेल अथवा पर्सेंटाईल असेल तरच आपल्याला या कॉलेजेसमध्ये सुद्धा आपला विचार होतो. सोबतच आपलं व्हीआयटी आहे, पीसीसी आहे, या सुद्धा कंडिशन मध्ये आपण पाहू शकतो की नियर अबाव 97च्या पुढेच या ठिकाणी जर कट ऑफ असेल तर आपला कुठेतरी या ठिकाणी विचार केला जात असतो. तर मग विद्यार्थ्याने कन्फ्युजन झाले की मग जर आम्हाला याच कॉलेजेसमध्ये एखादी ब्रांच घ्यायची आहे तर मग आम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी प्रोसेस जॉईन करायला हवी. तर लक्षात घ्या, बऱ्याच कंडिशन मध्ये किंवा लास्ट इयरला सुद्धा मी प्रत्यक्षदर्शा सीयूपी कॉलेजच्या स्पॉट राऊंड साठी या ठिकाणी अवेलेबल होतो. त्या ठिकाणी मी स्वतः पाहिले जवळपास 86, 84, 85 मार्क्स पर्यंत आपल्याला या ठिकाणी सीयूपी कॉलेजमध्ये या ठिकाणी ब्रांचेस मिळाले. मग विद्यार्थ्यांना याच ठिकाणी मी सांगितलं होतं की लो मार्क्सला सुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगले कॉलेजेस मिळू शकतात. रिझन काय की मॅक्झिमम जे काही टॉप कॉलेजेस असतात या कॉलेजेसमध्ये जसे की सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, या ब्रांचेससाठी या कॉलेजेसमध्ये खूप लो कट ऑफ येत असतात शेवटच्या राऊंडला. तर एखाद्या विद्यार्थ्याला जर ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची तयारी असेल तर विद्यार्थी स्पॉट राऊंड मध्ये डेफिनेटली पार्टिसिपेट करू शकतो. याच्यामध्ये अजून एक विद्यार्थ्याचं कन्फ्युजन चालू आहे की मी मुंबई शहरातल्या कॉलेजेसला प्राधान्य देऊ की पुणे शहरातल्या, कारण सध्याच्या डेट जे आल्या या डेट अनुसार विद्यार्थी खूप कन्फ्युज आहे, कारण मल्टिपल ठिकाणी सुद्धा फॉर्म भरले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचं कन्फ्युजन अजून वाढलं आहे. त्यातल्यातच अजून एक कन्फ्युजन या ठिकाणी चालू आहे. बरेच असे कॉलेजेस आहेत या कॉलेजेसचे ऑनलाईन माध्यमातून या ठिकाणी स्पॉट राऊंडचे फॉर्म फिल केले जात आहेत आणि काही कॉलेजेसचे ऑफलाईन माध्यमातून सुद्धा फिल केले जातात. मग विद्यार्थ्याचं कन्फ्युजन हे होत आहे की मी जाऊ तर कुठं आणि कोणत्या कॉलेजचा फॉर्म कधी भरायचा हे सुद्धा क्लिअर नाहीये. कारण बरेच काही टॉपचे कॉलेजेस आहेत या टॉप, जसं की कमिन्स कॉलेज, या कमिन्स कॉलेजचा जरी आपण विचार केला तर ऑनलाईन फॉर्मचं काहीच नोटिफिकेशन दिसत नाहीये. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी अडचण येते की मग मी फॉर्म भरायला कसं पाहिजे. तर ज्याही कॉलेजच्या सध्याच्या स्थितीला तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन दिसत नाहीयेत तर अशा कॉलेजेसला आपल्याला ऑफलाईन माध्यमातून या ठिकाणी जॉईन करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांना जवळपास 50 कॉलेजेसची मी कॉलेज वेबसाईट आणि कॉलेज डिटेल्स आपल्या ग्रुपवरती दिले आहेत. त्यानुसार आपण त्या कॉलेजची कंटिन्यू वेबसाईट टच मध्ये राहावा. काय स्पॉट राऊंडचं नोटिफिकेशन येते त्यानुसार आपण या ठिकाणी स्पॉट राऊंड जॉईन करणं महत्वाचं असणार आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची स्पॉट राऊंडची कॉलेज निवडायची पद्धत वेगळी असू शकते. त्या अनुषंगाने विद्यार्थी पाहू शकतात. आता दुसरा पार्ट आहे यामध्ये की ज्या वेळेस विद्यार्थी आता स्पॉट राऊंडला जाणार आहे त्या स्पॉट राऊंडला जात असताना मी मगाशी व्हिडिओमध्ये क्लिअर केल्या होत्या गोष्टी, पण बऱ्याच अशा विद्यार्थ्यांच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स होते त्या मी आता या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करण्याचा
प्रयत्न करणार आहे की नेमकं स्पॉट राऊंड मध्ये जे काही फीस असते हे फीस किती लागते. लक्षात घ्या, स्पॉट राऊंड मध्ये एक्झॅक्टली फीस किती लागते याबद्दल विद्यार्थ्यांचं थोडं कन्फ्युजन होतं. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे कॉलेजच्या आपल्याला जे फीस दिसतात, जे कॉलेजच्या आपल्याला फीस दिसतात जे आपल्या वेबसाईट होती, या पूर्ण फीस भरूनच आपल्याला या स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येत असतं. यापेक्षा कमी फीस मध्ये आपल्याला ऍडमिशन मिळत नसतं. हे पण एक महत्वाचा पॉईंट आहे, कारण बरेच विद्यार्थी म्हणत होते की कॅटेगरी वाईज काही बेनिफिट मिळतात का, तर मिळत नाहीत. फक्त गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज जर सोडले तर बाकीच्या ठिकाणी पूर्ण तुम्हाला कंपल्सरी फीस भरावी लागते. दुसरा पार्ट आहे याच्यामध्ये की इन्स्टिट्यूट लेवल आणि स्पॉट मध्ये काय डिफरंट आहे. इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे काय की जे कॉलेजच्या संस्था म्हणजे जे काही संस्था आहेत या संस्थेला त्यांचा एक पर्टिक्युलर मॅनेजमेंट कोठा दिलेला असतो आणि त्याची सेपरेट परवानगी हे त्या कॉलेजला असते की ते कशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. ते आपल्या मेरिट प्रमाणे भरू शकतात किंवा जशी जास्त अमाऊंट आहे त्या पद्धतीने पण भरू शकतात. त्याची होल अँड सोल अथॉरिटी हे त्या कॉलेजकडे असणार आहे. तर त्या अनुषंगाने जर विद्यार्थ्यांना या स्क्रीनवरती जवळपास मी 16 कॉलेज देण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्रात असे जवळपास 50 कॉलेजेस आहेत की आपण मागच्याही व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकतात. या 50 कॉलेजेससाठी जर आपण पात्र राहायचं असेल तर आपण त्यातले शॉर्ट लिस्टेड करा की मला कोणत्या शहरात जायचं आहे, माझी कनेक्टिव्हिटी काय आहे आणि मला कोणची ब्रांच घ्यायची आहे, त्यानुसार जर आपण निवड केला तर त्याचा फायदा आपल्याला जास्त होऊ शकतो. कदाचित आपण बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणाहून ऐकलं असेल की स्पॉट राऊंडला कट ऑफ कमी होतात, स्पॉट राऊंडला कट ऑफ कमी होतात, पण एक्झॅक्टली कट ऑफ कमी कोणत्या कॉलेजेसचे होतात हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवू शकतो सीयूपी कॉलेज. सीयूपी कॉलेजमध्ये जर आपण पाहिलं असता विद्यार्थ्याची ड्रीम असती सीयूपी मध्ये सीएस घ्यायची किंवा रोबोटिक्स घ्यायची अथवा इलेक्ट्रॉनिक्स, तर या कॉलेजचा ऑलमोस्ट कट ऑफ या ठिकाणी जो आपला राऊंड 3 चा कट ऑफ आहे त्यापेक्षा फक्त पॉईंट काही गोष्टीनं खाली घसरतो, तर यापेक्षा जास्त खाली येत नाही सीयूपी कॉलेजचा. दुसरी गोष्ट, याच कॉलेजचा जर तुम्हाला लोअर कट ऑफ पाहिजे असेल तर ते तुम्हाला सर्वात लो कट ऑफ मायनिंग, सिव्हिल, त्यानंतर इलेक्ट्रिकल, त्यानंतर आपलं इन्स्ट्रुमेंटेशन आणि त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं थोड्याफार प्रमाणात म्हणतो मी मेटलर्जी किंवा मेटलर्जीचा सुद्धा तुम्हाला कट ऑफ तुम्हाला लो दिसतो. या व्यतिरिक्त अदर ब्रांचेसचा कट ऑफ आपल्याला लो दिसणार नाही. सेम ॲज व्हिजिटीआय मध्ये आहे, आयसीटी मध्ये आहे, एसपी मध्ये आहे, एसपीआयटी मध्ये आहे. सेम या सिच्युएशन आपल्याला कन्सिडर होत असतात. यावर्षी मला असं वाटतं की जो एसपी कॉलेज आहे सरदार वल्लभभाई पटेल या कॉलेजचा जे सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या ब्रांचेसचा कट ऑफ हा बराच या ठिकाणी लो येऊ शकतो, कारण सध्या जे आपलं कॉम्प्युटर ब्रांचचं या ठिकाणी ट्रेंड चालू आहे, यामुळे या कॉलेजेसमध्ये जर विद्यार्थी या ब्रांचमध्ये इच्छुक असतील तर आपण या कॉलेजला वरच्या प्रायोरिटीमध्ये जरी ठेवला तरी काही अडचण राहणार नाही. बऱ्याच वेळेस विद्यार्थी फक्त पुणे आणि मुंबई करतात आणि त्यामध्ये वालचंद कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबाद, एचजीजीएस नांदेडचं कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज कराड या कॉलेजचा विचारच करत नाही, बरोबर आहे. पण या कॉलेजचा जरी किंवा पाहिला असता तर हे कॉलेज खूप नामांकित कॉलेज आहेत. सोबतच रामदेव बाबा नागपूरचं हे सुद्धा एक नामांकित कॉलेज आहे. विद्यार्थी या कॉलेजला सोडून फक्त पुणे मुंबईच्या मागे पळत असतात. तर जर आपण त्या रिजन मध्ये असाल तर या सुद्धा कॉलेजला आपण प्राधान्य दिले तरी काही अडचण राहणार नाही. सोबतच आता जे तुम्हाला एसपीआयटी, पीआयसीटी, व्हीआयटी, पीसीसी हे कॉलेज दिसतात, एक आपण नेहमी ऐकतो एक प्रमोशन व्हिडिओ असतात की लो मार्क्सला सुद्धा यामध्ये या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. पण लक्षात घ्या, जर सीयूपी मध्ये सीएसच्या सीट वॅकंट असतील तर या ठिकाणी तुम्हाला स्किप होतील. जर याच ठिकाणी तुम्हाला वॅकन्सी मिळत नसेल तर खालचे अपग्रेडेशन होणं खूप मुश्किल असतं. अपग्रेडेशन कुठं होतात की समजा सीयूपी मध्ये वॅकन्सी असेल तर त्याच्यामध्ये विद्यार्थी कुठला जातो, एखाद्या वेळेस व्हिजिटीआयचा जाईल, शक्यता व्हिजिटीआयची कमीच असते, तो विद्यार्थी पीआयसीटी आणि व्हीआयटीचा असतो, तर त्या ठिकाणी अपग्रेड होईल. जर हे अपग्रेड झाले तर इकडे चेंजेस होणार आहेत, हे अपग्रेड नाही झाले तर इथे चेंजेस होत नाहीये. तर त्यामुळं विद्यार्थी पालकांना एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण आपले जे काय मार्क्स आहेत, ज्या विद्यार्थ्यांना 95 अबव आहेत त्यांनी या कॉलमचा विचार करावा. 95 अबव असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना बिलो 95 आहेत त्या विद्यार्थ्यांनी या कॉलमचा विचार करावा. ठीक आहे, कारण एक तुम्हाला हिंट देत आहे, तर यानुसार आपण विचार करून आपल्या कॉलेजची निवड करू शकतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांना 85 बिलो आहेत किंवा 90 बिलो आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी जर आपण या ठिकाणी लक्षात घ्या 85 बिलो मी या ठिकाणी कन्सिडर करेल, तर 85 बिलोचे विद्यार्थी या 14 नंबर पासून खाली कॉलेजेससाठी या ठिकाणी प्राधान्य देऊ शकतात. ठीक आहे, जर आपले 85 बिलो मार्क्स असतील
आणि आपण या ठिकाणी टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर या कॉलेजेसला आपण प्राधान्य देऊ शकतात. आणि हा व्हिडिओ मी जस्ट एक माझं जे अनालिसिस आहे या अनालिसिसला फक्त एक्सप्लेन करत आहे. बाकीचे होल अँड सोल जे डिसिजन असतील ते विद्यार्थी पालकांनी घ्यायचं आहे. कारण असं होऊ नये की मी आपल्याला काहीतरी माहिती देतो आणि त्या माहितीमुळे आपला कुठं लॉस व्हावा. मी लॉस होण्यासाठी ही माहिती शेअर करत नाही. आपल्याला एक्झॅक्टली सध्याची सिच्युएशन आपल्यावर आली आहे की काय आपण कुठले स्पॉट राऊंड जॉईन करावे आणि कोणकोणत्या कॉलेजला या ठिकाणी फिजिकल प्रेझेंट राहावं हे कन्फ्युजन किंवा या ठिकाणी जी अडचण येते त्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे. आणि या व्हिडिओचा अनुषंग एकच आहे की आपल्याला आपल्या कन्व्हिनियन्स अनुसार कमीत कमी 5 कॉलेज तरी अटेम्प्ट करता यावं. या हिशोबाने आपण सिटीची चॉईस आणि त्या कॉलेजमध्ये कुठली ब्रांच घ्यायची याची चॉईस आपल्याला करता यावी यासाठी मी हा आपल्याला व्हिडिओ शेअर करत आहे. आणि या व्हिडिओचा एकच अनुषंग आहे की आपण या ठिकाणी जास्त कन्फ्युजन किंवा जास्त धावपळ करून घेण्यापेक्षा आपण योग्य त्या ठिकाणी जर राहिला तर आपण शेवटपर्यंत जर थांबला त्या ठिकाणी तर आपल्याला आपल्या लो मार्क्सला कॉलेज सुद्धा चांगलं मिळू शकतं. पण आपल्याला पेशन्स ठेवावे लागणार आहेत. ठीक आहे. कारण या कॉलेजेसचे जे काही राऊंड होणार आहेत हे राऊंड सध्या पाहिला असता काही कॉलेजेसचे सध्याच्या स्थितीला सुद्धा अजून डिस्प्ले झाले नाहीये. आणि महत्वाची गोष्ट अजून एक सांगेल तुम्हाला, जर कॉलेजमध्ये वॅकन्सी असेल तरच त्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड त्या ब्रांचसाठी होत असतो. जर वॅकन्सी नसेल तर त्या ठिकाणी स्पॉट राऊंडचा 0 अर्थ राहत असतो. तर याही गोष्टीची विद्यार्थी पालकांनी काळजी घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि महत्वाची अजून एक गोष्ट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जर गव्हर्नमेंटच्या कोट्यातल्या जागा शिल्लक असतील तर ते कॅप राऊंड मधून फिल केल्या जातात. जर कॉलेजच्या मॅनेजमेंट कोट्यातल्या जागा शिल्लक असेल तर ते मॅनेजमेंट कोट्यातनं भरल्या जातात. तर ज्याही विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट्यातनं ऍडमिशन घ्यायचंय असे विद्यार्थीचे स्क्रीनवरती नंबर दिले त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकतात अथवा आपल्या पुणे येथील ऑफिसला या ठिकाणी व्हिजिट करू शकतात. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.